छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पण याच दैवताची आज माफी मागायची वेळ येऊन ठेपली आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वीच उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलाय। या दुर्दैवी घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झालेली आहे। मात्र पुतळा कोसळण्यासाठी जबाबदार कोण? नौदल, राज्य सरकार, वेगाने वाहणारा वारा की समुद्राची खारी हवा? आम्ही हा प्रश्न का विचारतोय हे तुम्हाला हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेलच। नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं लोकार्पण केलं। प्रत्येक शिवप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून आला। मात्र आज त्याच शिवरायांसमोर मान शर्मेने खाली घालण्याची वेळ ओढावलेली आहे आणि महाराज आम्हाला माफ करा असं म्हणण्याची देखील वेळ आली आहे। कारण अवघ्या 8 महिन्यात राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय। एकीकडे महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी हळहळ व्यक्त करतायत, तर दुसरीकडे या पुतळ्यावरून आरोप प्रत्यारोपांची राजकीय लढाई सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोडच केली आहे। पुतळा उभारण्याच्या कामातही कमिशन खाल्लं का असा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ठाण्यातील कंत्राटदाराकडे बोट दाखवलंय, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नौदलाची जबाबदारी असल्याचं म्हणत समुद्राची खारी हवा आणि धुळीला दोषी ठरवलंय। ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि 8 महिन्याच्या तो पुतळा पूर्णतः कोलमडून खाली पडावा म्हणजे हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे। कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोडो रुपयांची काम आहेत? या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, जो कोणी कंत्राटदार आहे। हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे, तिथली असणारी खारी हवा जी आहे, या खारी हवामुळे ते स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते। त्या संदर्भामध्ये जे काही आवश्यक जी गोष्ट आहे ती नेव्हीच्या माध्यमातून केली गेलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 45 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांवर खापर फोडलाय। 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। या देशाचे प्रधानमंत्री तुम्ही त्याला बोलवता त्या कार्यक्रमासाठी, एवढं मोठं स्मारक होतं, तेव्हा पाऊस उजेड सगळ्याचाच याचा काही प्लॅनिंग केलं नाही या सरकारने? त्यांच्याच काळात झालेलं ना? कोण होतं याचं डिझाईन, कोणी केलं याचं, म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता? संभाजीराजे छत्रपतींनी देखील सोशल मीडियावर तीव्र भावना व्यक्त केल्यात। पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। आकारहीन, शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला पुतळा बदलावा पंतप्रधानांकडे मागणी केली होती। पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे। निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची 43 फूट। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च। येणाऱ्या पिढ्यांसमोर थोर पुरुषांचा आदर्श नेहमी जिवंत राहावा हा पुतळे किंवा स्मारक उभारणी मागचा मुख्य हेतू असतो। मात्र जिथे थोर पुरुषांचं वेगवेगळ्या वर्गात समाजात विभागण्याचं राजकारण केलं जातं, तिथं त्यांचे पुतळे तरी राजकीय कुंपणापासून कसे काय अलिप्त राहतील? खरं तर महाराजांच्या पुतळ्यात कोणी प्राण फुंकले तर हातातली तलवार उगारून ते देखील कदाचित हाच प्रश्न विचारतील। सदाशिव लाड आणि अमोल मोरे, एबीपी माझा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे